तर एक मोठी अपडेट समोर येते। राघोपूरमधून राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजे आरजेडीचे तेजस्वी यादव आता पिछाडीवर आहेत। तर तेजस्वी यादव हे 4570 मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत। तर बघा, महागठबंधनचे एक मोठे नेते तेजस्वी यादव आता पिछाडीवर असल्याची माहिती मिळते। राघोपूरमधून तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत। थोडक्या मतांनी नाही तर तब्बल 4570 मतांनी तेजस्वी यादव हे पिछाडीवर गेल्याची बातमी समोर येते। तर भाजपचे सतीश कुमार हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते। आरजेडीचे विरोधी पक्षनेतेपद आता धोक्यात आल्याची बातमी समोर येते, कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी 25 जागांची गरज असते आणि ते 25 जागा देखील आरजेडीला मिळालेले नाहीयेत। त्यामुळे आता आरजेडीचं विरोधी पक्ष पद धोक्यात आलेलं आहे। विरोधी पक्ष नेतेपदासाठी 25 जागांची गरज असते, मात्र तितके देखील मतं आरजेडीला मिळालेली नाहीयेत।